Good morning, all of you. Today we are going to see the numerical on superposition theorem. ठीक आहे, तर न्यूमेरिकल ऑन सुपरपोजिशन थेरम पाहतोय आपण. तर सुपरपोजिशनचा न्यूमेरिकल काय दिलाय पहा, फाइंड करंट आय बाय युझिंग सुपरपोजिशन थेरम. ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी करंट आय कॅल्क्युलेट करायचा जो या सर्किटमध्ये गिवन आहे. तर हे जे सर्किट यामध्ये एक 50 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स आहे, 20 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स आहे. ठीक आहे, सेकंड 10 ओम रेजिस्टन्स, 20 ओम रेजिस्टन्स आणि 30 ओम रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय सांगितलं आहे, करंट फ्लोईंग थ्रू द 30 ओम रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे, करंट आहे. ठीक आहे, तर सुपरपोजिशन थेरममध्ये काय करत असतो सुरुवातीला आपण, तर जे दोन व्होल्टेज सोर्सेस किंवा जे काही सोर्सेस गिवन असतात त्यापैकी एक व्होल्टेज सोर्स आपण सुरुवातीला कन्सिडर करत असतो. ठीक आहे, म्हणजे इथं 50 व्होल्ट व्होल्टेज सोर्स आहे आणि एक 20 व्होल्ट व्होल्टेज सोर्स आहे, त्यापैकी आपण एक व्होल्टेज सोर्स सुरुवातीला कन्सिडर करणार आहे. तर स्टेप नंबर 1 आपली पहा काय ती आहे, कन्सिडर 50 व्होल्ट व्होल्टेज सोर्स. ठीक आहे, आता आपण मी 50 व्होल्ट व्होल्टेज सोर्स कन्सिडर केला, तर आपण या ठिकाणी काय करणार आहे, जो दुसरा व्होल्टेज सोर्स आहे तो आपण या ठिकाणी रिप्लेस करणार आहे शॉर्ट सर्किटने. जर व्होल्टेज सोर्स असेल तर त्याला आपण शॉर्ट सर्किट करतो आणि जर करंट सोर्स असेल तर त्याला ओपन सर्किट करतो. तर या ठिकाणी 50 व्होल्ट व्होल्टेज सोर्स मी कन्सिडर केला आणि ह्या 20ला काय करतोय मी शॉर्ट सर्किट करतोय. 20 व्होल्ट व्होल्टेज सोर्स रिप्लेस बाय शॉर्ट सर्किट. ठीक आहे, तर मी याची डायग्रॅम या ठिकाणी रिड्रॉ करतोय. तर या ठिकाणी डायग्रॅम काय ते पहा, हा झाला फर्स्ट आपला 50 व्होल्ट व्होल्टेज सोर्स. नेक्स्ट या ठिकाणी रेजिस्टन्स आहे 10 ओहम, या ठिकाणी हे रेजिस्टन्स 30 ओम, या ठिकाणी रेजिस्टन्स होता 20 ओम आणि ही जी ब्रांच होती आपली, म्हणजे या ठिकाणी व्होल्टेज सोर्स कनेक्टेड होता, तर व्होल्टेज सोर्सला मी काय करतोय शॉर्ट सर्किट. मी काय केलं या ठिकाणी शॉर्ट सर्किट. ओके, मग आता जे काही सर्किट येते ते सर्किट आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी हा जो करंट आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. आता मी या आयला या ठिकाणी काय म्हणतोय I1 डॅश. ठीक आहे, आणि या ठिकाणी 10 ओममधनं जो करंट फ्लो होईल त्याला म्हटलं मी टोटल करंट आहे. ठीक आहे, तर मला I1 डॅश स्टेप 1मध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. मग सुपरपोजिशन थेरममध्ये आपण सुरुवातीला काय करणार आहे, तर हे सर्किट सिम्प्लिफाय करतो. या ठिकाणी आपल्याला दिसते 20 व्होल्ट आणि 20 ओम रेजिस्टन्स आणि 30 ओम रेजिस्टन्स हे दोघं पण काय त्या ठिकाणी पॅरलमध्ये कनेक्टेड आहेत. तर मी या ठिकाणी सुरुवातीला 20 ओम 30 ओम रेजिस्टन्सेस आर इन पॅरलल, हे पॅरलल कॉम्बिनेशन मी सॉल्व करतोय. मग 20 पॅरलल टू 30 आणि पॅरलमध्ये माहिती आहेत आपल्याला, जर दोन रेजिस्टन्स पॅरलमध्ये असतील तर त्याचा आपण न्यूमरेटरला काय करत असतो, दोघांची मल्टिप्लिकेशन 20 × 30 आणि डिनॉमिनेटरला आपण त्या दोघांची काय करत असतो ॲडिशन 20 + 30. तर या ठिकाणी 20 × 30 जर केलं आपण त्या ठिकाणी तर येतं 600 डिवायडेड बाय 50, म्हणजे हा जो रेजिस्टन्स आहे आपला तो या ठिकाणी काय येईल 12 ओहम. ठीक आहे, तर आपला या ठिकाणी फर्स्ट रेजिस्टन्स आला आहे पॅरल कॉम्बिनेशन 20 आणि 30चं सॉल्व केल्यानंतर 12 ओम. ठीक आहे, मी पुन्हा सर्किट या ठिकाणी रिड्रॉ करतो आहे, प्लस मायनस 50 व्होल्ट ठीक आहे, तर ह्या दोन रेजिस्टन्सचं कॉम्बिनेशन म्हणजे हा आपला आला नवीन 12 ओमचा रेजिस्टन्स आणि या ठिकाणी ऑलरेडी 10 ओम रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, तर आपण ह्या ठिकाणी सुरुवातीला हे कॉम्बिनेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला भेटेल फर्स्टली टोटल करंट आहे. अगेन आपल्याला दिसते 10 ओम आणि 12 ओम हे दोघं रेजिस्टन्सेस अगेन सिरीजमध्ये आहेत. मग ते कॉम्बिनेशन आता आपण सॉल्व करतोय 10 ओम अँड 12 ओम रेजिस्टन्सेस आर इन सिरीज. आणि जर रेजिस्टर्स हे सिरीजमध्ये कनेक्टेड असतील तर त्या दोघं रेजिस्टन्सची काय होते ॲडिशन, म्हणजे या ठिकाणी 10 + 12 टोटल झाला हा 22 ओहम. म्हणजे आपल्याला टोटल सर्किटचा रेजिस्टन्स जेव्हा आपण 50 व्होल्ट व्होल्टेज सोर्स घेतला आहे तर आपल्याला RT या ठिकाणी भेटला 22 ओहम. RT मीन्स टोटल रेजिस्टन्स ऑफ द सर्किट ऑर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द सर्किट व्हेन 50 व्होल्ट व्होल्टेज सोर्स कन्सिडर. ओके, RT कॅल्क्युलेट झाला. ठीक आहे, मी आता पुन्हा सर्किट या ठिकाणी रिड्रॉ करतोय. पहा या ठिकाणी प्लस मायनस 50 व्होल्ट आणि टोटल रेजिस्टन्स
22 ओम आणि या ठिकाणी करंट आहे. ठीक आहे. तर आपण स्टेप फर्स्ट सुरुवातीला या ठिकाणी आपला कॅल्क्युलेट होईल करंट आहे. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ आपल्याला माहिती आहे व्ही अपॉन आर टी. ठीक आहे, व्ही अपॉन आर आणि या ठिकाणी आर मीन्स आपला रेजिस्टन्स, टोटल रेजिस्टन्स आर टी. देन व्ही इज इक्वल टू किती आहे तर या ठिकाणी 50, आर टी इज इक्वल टू 22. तर याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 50 बाय 22 तर आपला करंट येतो 2.272 ॲम्पियर. ठीक आहे, करंट आय इज इक्वल टू 2.272 ॲम्पियर. तर आपल्याला या ठिकाणी टोटल करंट भेटला. ठीक आहे, टोटल करंट भेटला. आपल्याला अजून I1 डॅश जो या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे तो अजून आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे, तर I1 डॅशसाठी पुन्हा मी काय करतोय सर्किट रिड्रॉ करतो. या ठिकाणी पहा ही आपली शॉर्ट सर्किट ब्रांच. इथं होता आपला रेजिस्टन्स 20 ओम, 30 ओम आणि इथं 10 ओम. ठीक आहे, आणि हा जो आहे I1 डॅश आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. नेक्स्ट, आणि हा आहे आपला टोटल करंट आहे जो मी आता कॅल्क्युलेट केला. तर आपल्याला I1 डॅश कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी दिसतंय ही 30 ओम आणि 20 ओम दोन्ही ब्रांच पॅरलमध्ये कनेक्टेड आहेत. ठीक आहे, आणि आपल्याला I1 टोटल करंट पण या ठिकाणी माहिती आहे. तर आपण या ठिकाणी I1 डॅशसाठी काय यूज करतोय तर करंट डिव्हिजन रूल. तर बाय युझिंग करंट डिव्हिजन रूल I1 डॅश इज इक्वल टू, तर करंट डिव्हिजन रूलने आपल्याला माहिती आहे जर I1 डॅश आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल ह्या ब्रांचमधला करंट, त्याच्या अपोजिट ब्रांचचा जो रेजिस्टन्स आहे 30 मधला आपण करंट कॅल्क्युलेट करायचा आहे. तर अपोजिटला कोण आहे त्याच्या 20. तर न्यूमरेटरला येईल 20 डिवायडेड बाय दोघा रेजिस्टन्सची ॲडिशन, जे दोन रेजिस्टन्स आहेत 20 + 30 दोन रेजिस्टन्सची ॲडिशन होईल इंटू टोटल करंट आय. ठीक आहे, तर 20 डिवायडेड बाय 20 + 30 50 आणि करंट आहे 2.272 ॲम्पियर. तर या ठिकाणी आपल्याला I1 डॅश कॅल्क्युलेट करता येईल. तर आपण बघितलं तर या ठिकाणी 20 इंटू 2.272 हे ॲन्सर येते आपलं 45.44 डिवायडेड बाय 50. 45.44 डिवायडेड बाय 50. तर हा आला आपला करंट 0.908 ॲम्पियर. काय हा I1 डॅश. आणि याची डायरेक्शन जर बघितली तर आपण या ठिकाणी शो केली आहे I1 डॅश हा टुवर्ड्स दी ग्राउंड फ्लो होते, म्हणजे डाऊनवर्डला फ्लो होते. तर मी या ठिकाणी डाऊनवर्डचा ॲरो शो केला. तर स्टेप 1 मध्ये आपल्याला भेटला करंट I1 डॅश मीन्स करंट फ्लोईंग थ्रू द 30 ओम रेजिस्टन्स. ठीक आहे, तर स्टेप 2 सुरुवातीला आपण काय पाहिलं होतं तर 50 व्होल्ट आणि 20 व्होल्ट दोन व्होल्टेज सोर्स होते. आपण 50 व्होल्ट कन्सिडर केला, 20 व्होल्टला शॉर्ट केलं होतं. आता स्टेप 2 मध्ये काय करतोय मी 20 व्होल्ट व्होल्टेज सोर्स कन्सिडर करेल आणि 50 व्होल्टला शॉर्ट सर्किट करतो. तर पहा या ठिकाणी जो 50 व्होल्ट व्होल्टेज सोर्स होता मी तो काय करतोय शॉर्ट सर्किट, आणि बाकी जे रेजिस्टन्स असतील किंवा बाकी जे सर्किट असेल ते ॲज इट इज. ट्वेंटी व्होल्ट आणि 10 ओम, 30 ओम आणि हा 20 ओम. अगेन आता या ठिकाणी पहा करंट, अगेन करंटची व्होल्टेज सोर्सची जर आपण पोलॅरिटी बघितली तर इथे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, तर करंट ऑलवेज निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह फ्लो होतो. तर या ठिकाणी अगेन आपण इथं करंटची डायरेक्शन शो करणार आहे जो आपला या ठिकाणी I2 असेल, I2 डॅश. आपण या ठिकाणी सेकंड स्टेपमध्ये काय म्हणणार आहे स्टेप 2 मीन्स I2. ठीक आहे, तर I2 डॅश या ठिकाणी मीन्स करंट फ्लोइंग थ्रू 30 ओम या ठिकाणी पण कॅल्क्युलेट करतोय. अगेन तर सुरुवातीला काय दिसतंय पहा 10 ओम आणि 30 ओम या ठिकाणी दोन्ही रेजिस्टन्सेस पॅरलमध्ये आहेत. तर लिहिलं मी 20 ओम अँड 30 ओम रेजिस्टन्सेस आर इन पॅरलल, 10 पॅरलल टू 30. देन दोघांची न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन होईल, डिनॉमिनेटरला ॲडिशन 30 + 10. तर 30 इंटू 10 300 डिवायडेड बाय 30 + 10 40. तर हे जर आपण सॉल्व केलं तर या ठिकाणी 300/40 किती आला आन्सर 7.5 ओम. हा झाला आपला पॅरलल रेजिस्टन्स. ठीक आहे, पुन्हा मी सर्किट रिड्रॉ करतो.
ठीक आहे, या ठिकाणी करतो. +-20 हा 20 ओम रेजिस्टन्स आहे आणि जो 30 आणि 40 होता, 30 आणि 10, तर याचा रेजिस्टन्स येतो आपला 7.5 ओम. आता पुन्हा दिसते आपल्याला 7.5 आणि 20 हे दोघं पण काय त्या ठिकाणी सिरीजमध्ये. तर 7.5 + 20 सिरीजमध्ये ते डायरेक्टली ॲड होतील. याचा रेजिस्टन्स येतो 27.5 ओम. तर या ठिकाणी आपल्याला भेटला टोटल रेजिस्टन्स वेन 20 व्होल्ट व्होल्टेज सोर्स इज कन्सिडर RT इज इक्वल टू 27.5 ओम. ओके, आता RT वरून आपण त्या ठिकाणी आपल्याला जो करंट या ठिकाणी आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. तो टोटल करंट I इज इक्वल टू अगेन V/RT. तर इथं व्होल्टेज सोर्स आहे 20 व्होल्ट, तर न्यूमरेटरला 20, RT किती आला आहे 27.5, देन 20/27.5 इज इक्वल टू, तर या ठिकाणी करंट आला 0.727 एम्पियर. I इज इक्वल टू 0.772 एम्पियर. ओके, हा झाला टोटल करंट स्टेप 2चा. आपल्याला काय पाहिजे I2'. अगेन मी या ठिकाणी सर्किट रिड्रॉ करतोय. ठीक आहे, तर मला I2' कॅल्क्युलेट करायचा. इथं आपल्याला जो टोटल करंट फ्लो होतोय तो नोन आहे. ठीक आहे, सॉरी, टोटल करंट आपला इथं नसेल. ठीक आहे, टोटल करंट निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह या ठिकाणी असेल. ओके, इथे या ठिकाणी पण तो रॉंग डायरेक्शन झाली. तर हा टोटल करंट आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. अगेन टोटल करंट I नोन आहे, कॅल्क्युलेट झाला आहे. I2' कॅल्क्युलेट करायचं. मग पुन्हा काय यूज करणार आहे, 30 आणि 10 ओम हे दोघं पॅरलमध्ये आहेत, तर आपण यूज करणार आहे करंट डिव्हिजन रूल. ठीक आहे, मग I2' इज इक्वल टू, मग I2' कॅल्क्युलेट अगेन त्याच्या अपोजिट ब्रांच कोणती आहे तर 10 ओम. तर 10 डिवायडेड बाय 10 + 30 इंटू टोटल करंट I. मग पहा I2' इज इक्वल टू 10 + 30 40 इंटू टोटल करंट I कॅल्क्युलेट केला होता आपण 0.727. ओके, तर हे जर आपण सॉल्व केलं तर या ठिकाणी 10 इंटू 0.727 7.27 डिवायडेड बाय 40, त्याचा आन्सर येते 0.1817 एम्पियर. हा झाला आपला I2'. ठीक आहे, आणि याची पण डायरेक्शन हा पण डाऊनवर्डला शो केला आहे, म्हणजे हा पण काय असेल डाऊनवर्डला. ओके, स्टेप 1मध्ये आपण I1' कॅल्क्युलेट केला, स्टेप 2मध्ये I2' कॅल्क्युलेट केला. ठीक आहे, आपल्याला काय विचारलं होतं, फाइंड आउट द, या ठिकाणी पहा फाइंड आउट द करंट फ्लोईंग थ्रू द 30 ओम. तर आता काय करणार आपण दोघं करंटची ॲडिशन. कारण जर आपण बघितलं तर या ठिकाणी जे दोन्ही करंट आहेत आपण त्या दोघांची डायरेक्शन डाऊनवर्डला शो केली, म्हणजे I1' + I2' होईल तो. ठीक आहे, तर करंट I और करंट फ्लोइंग थ्रू 30 ओम रेजिस्टन्स इज I इज इक्वल टू I1' + I2' इज इक्वल टू, I1' किती आहे, I1' आपला आला होता 0.908 प्लस I2' 0.1817. तर आपला टोटल करंट I या ठिकाणी येतोय 0.1817 प्लस 0.908 1.0897 एम्पियर. ठीक आहे, तर हा झाला टोटल करंट I फ्लोइंग थ्रू द 30 ओम रेजिस्टन्स. ठीक आहे, थँक्यू.